हे आले होते सकाळी 7 वाजता नाईट ड्युटी करून, कारण की आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला. कशासाठी जायचं होतं ते मला पुढे कळेलच. हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो होतो संभाजीनगरला गाडी घेण्यासाठी. 4 व्हीलर घ्यायची होती आम्हाला. इथे जाऊबाई, आई, विहान, पांडुभाऊ, हे दत्तदादा, आम्ही सगळे जमलो होतो. आणि विहानचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण की त्याला भरपूर दिवसानंतर त्याची दिदी भेटली होती. म्हणून त्याला वाटतं मी काय खेळू, काय करू. म्हणजे त्याला सारखं दिदी असं करू, दिदी इथे बस, दिदीच्या मागे पुढे करायचा विहान दिदी. आम्ही आलो होतो सिन्नरला लवकरच, कारण की यांच्या ड्युट्या भरपूर सुट्ट्या झाल्या होत्या यांच्या, त्याच्यामुळे आम्ही सिन्नरला आलो होतो. आणि अन्वी तिकडेच होती सासरी, आणि हे माझे सासरे आहे. तर ही बघा, ही गाडी आहे. तर आम्हाला शूट करायचा होता व्हिडिओ, तर म्हणून आम्ही बाहेर आलो होतो सगळेजणं. हे बघा शोरूम, आम्ही सगळेजणं बाहेर आलो होतो, कारण गेटपासून एंट्री घ्यायची होती आम्हाला. म्हणून आता पेपरवर्क वगैरे चालू होतं तर पहिले. आणि आता बघा आमचं शूट चालू आहे सध्या या ठिकाणी. म्हणजे तो मुलगा होता समोरून, तो आमचं शूट काढत होता यायचं. आता इथे आम्ही मध्ये चाललो होतो, आणि इथे पण आता पुढे त्यांच्या सह्या वगैरे आहे. नवरदेवाला आमच्या भरपूर दिवसाची गाडी घ्यायची होती. नवरदेव म्हणजे देर, तुम्ही बघितलेच असताना ब्लॉग. तर भरपूर दिवस चालले होते, गाडी घ्यायची चालू होतं. पण बरोबर लग्नाला 1 महिना कंप्लीट झाला, आणि त्याच्यानंतर त्या दिवशी महिना कंप्लीट झाला आणि लगेच त्या महिन्याला त्यांनी गाडी घेतली. इथे बघा सह्या वगैरे चालू होत्या, आई बाबा बसलेले होते. इथे आता गाडीवरचं कवर ओपन करायचं होतं, त्याच्यामुळे ते सह्या वगैरे करून आता आम्ही इकडे आलो होतो. आणि विहानचं नानवीचं खूप चाललं, लगे काढा पप्पा लवकर, काढा मम्मा सारखं. 1 2 3 बघा आता कारचं ओपनिंग झालंय. कशी दिसते बघा आमची प्रॉन्स. आणि इथे आता आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली. फोटो काढले, पहिले फोटो काढले आणि मग पूजा करायला घेतले. इथे आता आम्ही पूजा करायला घेतली, म्हणजे स्वस्तिक काढत होतो. तर बाबा मला सांगायला आले की कसं काढायचं बघ, असं काढ, असं काढ. त्यांना वाटलं हिला जमणार नाही, मग ते मला सांगायला आले असं काढ म्हणत. आणि आई बाबा, इकडून पांडुभाऊ सगळेजण होते. केव्हाचं चाललेलं स्वस्तिक. आईला म्हटलं काढा, तुम्ही मोठं आहे. तर आई म्हणे नाही, तुम्ही दोघीपैकी एक जण काढा. ती म्हणते ताई तुम्ही काढा. म्हटलं चला हो बरं बाजूला सगळ्याजणी, मीच काढून घेते म्हटलं. मग मी स्वस्तिक काढलं, खाली पूजा करून घेतली, ओवाळून घेतलं. आणि मग एकाने पूजा केली, ओवाळून घेतलं. इथे आता प्रियंका पूजा करते. आमच्या नवीन नवरीचं नाव प्रियंका आहे. तर बघा जोडी छान दिसते. इथे आता आई बाबा पूजा करत होते. आणि परत दादा ते म्हणत शूट राहिलं, तर मग आम्ही तेवढं ताटं ओवाळून घेतलं. आता चाबी घ्यायची बारी, तर आम्ही एक करून चाबी घेतली. इथे विहानचं प्रियंकाचं चाललं होतं माझे फोटो काढा करायचे दोघंजणं. तिला विहान खूप क्यूट दिसू लागला. तिला वाटतं किती छान दिसतोय म्हणे ताई हो, माझ्यासोबत त्याला फोटो काढू द्या. आणि तिचं चालू होतं इथे सगळ्यांना कुंकू लावणं.
आणि अन्वी पेढे देत होती. तर तेवढ्यात त्यात चालू होतं, बघ म्हणे माझा व्हिडिओ काढ म्हणे मी, बघ किती क्यूट दिसतोय. सारखं त्याचं चाललंच की बघ आता गाडीत बसायचं, आता इकून जायचं, चाचू काढा ना गाडी, सारखं त्याचं हेच चालू. आता पांडुभाऊन प्रियंका बसली होती ड्रायव्हिंग सीटवर, प्रियंका कोड सीटवर बसली होती आणि सगळ्यांचं चाललेलं पांडू हळू घे, पांडू हळू घे, इकडच्या साईडनं बघ, इकडच्या साईडनं बघ. आमच्या आई म्हणायच्या हळू घे, तू नको बसू, दादाला बसू दे, असं कर तसं. सारखा आईचा जीव पूर्ण असा मुठीत होता. आणि वियांचं आणि बाबा बघा गाडी तिकून येत होती ना, तर तिकून वाट बघत होते. आणि दादा त्याला त्यांना सांगत होता की इकून घे असं. इथे चालू होते प्रियंकाचे वियांसोबत फोटो काढणं आणि त्याला एवढं फोर्स केलं, हाच थोडासा स्माईल कर, पण कसलं काय, तो असा बघायचा की त्याला फोटो काढायचं नको वाट लागलं. यांनी आणि सगळ्यांना जाण लागली ती. मग यांनी नानविनेमध्ये जाऊन पाण्याच्या बॉटल भरून आणल्या आणि मग आपापल्या दिशेने सगळे निघाले. पांडुभाऊन हे चालले होते आमच्या इकडे गावी आणि आम्ही चाललो होतो गावी. तर अन्वीचे थोडे डोळे भरून आले होते, कारण की आम्हाला इथे वापस आणायचं होतं सिन्नरला, पण त्यांनी कपडे वगैरे आणले नव्हते, तर येऊ द्या म्हणे थोड्या दिवस. आणि वियांचं रडणं चालू होतं, कारण की त्याला वाटत होतं की मला त्या गाडीतून उतरवू नाही यांनी, मला त्याच गाडीत बसायचं म्हणे, न्यू गाडीत बसायचं. तर आम्ही त्याला मागे सांगितलं की आपल्या मागच गाडी येते, बघ मागे एक व्हाईट कार होती, बघ आपल्या मागेच येते म्हटलं, तू रडू नको. तर त्याच्यामुळे मग तो शांत बसला. आणि असा झाला आमचा संभाजीनगरचा प्रवास. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघतात भरपूर जणं, पण कमेंट्स लाईक खूप कमी येतात. प्लीज कमेंट्स लाईक करा. तर बाय.